वेलकम टू फाडू स्टडी। या व्हिडिओमध्ये आपण 2018 मध्ये झालेल्या गट क पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणार असून याआधी आपण 21 प्रश्नांची उत्तरे बघितली होती। त्यासमोरील प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि आगामी परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या। ठीक आहे, तर 22वा प्रश्न पाहूया। खालील विधानांची सत्यता तपासा। तर या ठिकाणी आपल्याला दोन विधाने दिलेली आहेत आणि कोणते विधान सत्य आहे ते आपल्याला सांगायचे आहेत। ठीक आहे, तर पहिलं विधान आहे महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग हा बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे। हे विधान बरोबर आहे। विधान ब आहेत महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही लावा रसाच्या संचयाने झालेली आहे। हे विधान सुद्धा सत्य आहे। त्यामुळे 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 विधान अ आणि विधान ब दोन्ही सत्य आहेत। म्हणजेच काय, तर महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग हा बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे, सोबतच महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही लावा रसाच्या संचयाने झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 23 आहे खालील विधानांची सत्यता तपासा। ठीक आहे, तर दोन विधानं दिलेली आहेत आणि आपल्याला सत्य विधान किंवा बरोबर विधान शोधायचं आहे। तर विधान अ आहेत कोकणचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहेत। तर हे विधान असत्य आहे, कारण कोकणचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट या स्वरूपाचे आहे, त्यामुळे अविधान हे असत्य ठरेल। विधान ब पाहूया। महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे। हे विधान सुद्धा असत्य आहे, कारण महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, विषम आणि कोरडे या स्वरूपाचे आहेत। त्यामुळे 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 24 आहे खालील विधानांची सत्यता तपासा। ठीक आहे, तर या ठिकाणी दोन विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर किंवा जे काही सत्य विधान आहेत ते आपल्याला शोधायचं आहेत। तर अविधान पाहूया। समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान हे कमी होत जाते, यालाच तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात। तर हे विधान सत्य आहे। म्हणजेच काय, तर समुद्र सपाटीपासून आपण जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान हे कमी होत जाते आणि यालाच काय म्हणतात, तर तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात। ब विधान पाहूया। समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते, यालाच काय म्हणते, तापमानाची विपरीतता असे म्हणतात। म्हणजेच काय, हे विधान सुद्धा सत्य आहे। त्यामुळे 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। 25वा प्रश्न आहे खालील विधानांची सत्यता तपासा। ठीक आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन विधान दिलेले आहेत आणि आपल्याला सत्य विधान शोधायचं आहे। अविधान पाहूया। एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतात। तर हे विधान असत्य आहे। पुढचा विधान पाहूया। एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात। हे विधान सुद्धा असत्य आहे। त्यामुळे 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 26 आहेत खालील विधानांची सत्यता तपासा। तर या ठिकाणी आपल्याला दोन विधान दिले आहेत आणि सत्य किंवा बरोबर विधान आपल्याला शोधायचं आहे। तर अविधान आहेत हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, त्यामुळे तिथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते। ठीक आहे, तर हे विधान सत्य आहे, कारण हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या उत्तर भारतामध्ये हवेचे प्रमाण हवेचे जे काही तापमान आहेत ते खूपच कमी असते। म्हणजेच काय, तर त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर खूप कमी असते। कुठे, तर उत्तर भारतामध्ये। कोणत्या काळात, तर हिवाळ्या या ऋतूमध्ये। ठीक आहे, सोबतच विधान ब पाहूया। हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते, त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण हे कमी असते। ठीक आहे, तर या ठिकाणी ब विधान हे सत्य आहेत। म्हणजेच हा जो काही 26वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 1 विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत। कारण जे काही उत्तर भारत आहे तर उत्तर भारत हे आपल्याला हिमालय या प्रदेशामध्ये पाहायला मिळेल। ठीक आहे, आणि आपला जो काही दक्षिण भारत आहे किंवा जो काही पठारी भारत आहे तर तो जो काही कर्कवृत्त आणि विषुववृत्त या दरम्यान येते, त्यामुळे त्याचं जे काही उष्णता आहेत ती त्याचं तापमान जास्त राहते आणि उत्तर भारतातलं तापमान कमी राहते। तर त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। 27वा प्रश्न आहे भारताचे अंटार्क्टिकावर रिकामी जागा हे संशोधन केंद्र आहे। तर मैत्री, तर भारताचे अंटार्क्टिका या खंडावर मैत्री या नावाचे संशोधन केंद्र आहेत। त्यामुळे 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मैत्री। 28वा प्रश्न पाहूया।
रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन रिकामी जागा या पिकासाठी उत्कृष्ट आहे. तर कोणत्या पिकासाठी? तर कापूस या पिकासाठी. तर रेगूर जमीन किंवा जे काही रेगूर मृदा असते, रेगूर मृदा म्हणजेच कोणती मृदा? तर काळी मृदा आपण त्याला म्हणतो. तर काळी मृदा पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते या मृदेमध्ये, त्यामुळे ही जमीन कापूस पिकासाठी उत्कृष्ट असते. 29वा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला मुख्य नदी आणि त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत आणि यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर तापी या नदीची उपनदी ही पांझरा नदी आहेत. गोदावरी या नदीची उपनदी ही प्रवरा नदी आहेत. भीमा नदीची उपनदी ही आपल्याला इंद्रायणी नदी पाहायला मिळेल. तर कृष्णा नदीची उपनदी ही पंचगंगा ही नदी आहे. त्यामुळे 29वा जो काही प्रश्न आहे तर त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, म्हणजेच काय? तर तापी नदीची उपनदी पांझरा, गोदावरी नदीची उपनदी प्रवरा, भीमा नदीची उपनदी ही इंद्रायणी आणि कृष्णा नदीची उपनदी ही पंचगंगा. 30वा प्रश्न पाहूया. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील रिकामी जागा परिसरात दाट लोकवस्ती आढळते. ठीक आहे, तर द्वितीय श्रेणी किंवा द्वितीय श्रेणी व्यवसायामध्ये कोणकोणते येते? तर औद्योगिक क्षेत्रातील जे काही व्यवसाय आहेत तर औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय हे द्वितीय श्रेणीमध्ये येते. आणि असं कोणती जागा आहे किंवा कोणता परिसर आहे ज्यामध्ये द्वितीय श्रेणीचे व्यवसाय एकवटलेले आहेत असं आपल्याला शोधायचं आहे. तर ते आहेत पिंपरी चिंचवड. ठीक आहे, तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये दाट लोकवस्ती आढळते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया 31वा. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? तर आयात निर्यात ही पद्धती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला नाही शोधायचं. तर राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती कोणती नाही आहेत? तर आयात निर्यात ही पद्धती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही आहेत. त्यामुळे 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब. 32वा प्रश्न पाहूया. केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 भागात विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते 2 स्रोत आहेत असं आपल्याला शोधायचं आहे? तर ते आहेत कर महसूल आणि करेतर महसूल. तर केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे कर महसूल आणि करेतर महसूल असे 2 स्रोत किंवा मार्ग आहेत. त्यामुळे 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 ब आणि ड. 33वा प्रश्न पाहूया. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना ही महालनोबिस प्रतिमानावर आधारित होती. ठीक आहे, तर भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना ही महालनोबिस प्रतिमानावर आधारित होती. 34वा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत आणि 3 विधानापैकी आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. ठीक आहे, तर बरोबर विधान कोणतं आहे ते शोधायचं आपल्याला. तर पहिलं विधान आहे, मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे. तर हे विधान बरोबर आहे. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहेत. हे विधानसुद्धा बरोबर आहेत. बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहेत. हे विधानसुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. 35वा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, आणि आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत. यापैकी आपल्याला असत्य किंवा जे काही चुकीचे विधान आहेत ते शोधायचं. तर असत्य विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर विधान अ आहेत, शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. हे विधान सत्य आहे. ठीक आहे, म्हणजेच काय? तर विधान सत्य आहे. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हे विधानसुद्धा सत्य आहे. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. तर हे विधान असत्य आहे. त्यामुळे 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4 फक्त क. कारण आपल्याला या ठिकाणी असत्य विधान शोधायचं होतं. तर क हे विधान म्हणजेच काय? तर भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट करण्याची जबाबदारी आहे. तर हे विधान असत्य आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4. 36वा प्रश्न पाहूया. योग्य जोडा जुळवा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला जोडा जुळवायचा आहे. तर प्रमुख बँकांचे जे काही राष्ट्रीयकरण आहेत ते झाले होते जुलै 1969ला. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना ही 1976च्या कायद्यानुसार झालेली आहे. इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर हे कधी झाले होते? तर जुलै 1955ला. आणि नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल हा 1998चा आहे. त्यामुळे हा जो काही 36वा प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक 2. म्हणजेच काय? तर प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण हे जुलै 1969चे. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना ही 1976च्या कायद्यानुसार झालेली आहे. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया स्टेट बँकेत रूपांतर झाले होते जुलै 1955ला. आणि नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल हा 1998चा आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती? तर भारत सरकारची नियोजन आयोग ही समिती किंवा हे जी काही नोडल एजन्सी होती ती दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती. त्यामुळे हा जो काही 37वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 1 नियोजन समिती. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84च्या कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आला? तर सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम हा 1983-84च्या कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर 38वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 3 सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राजकीय धोरणाचे साधन आहेत? तर कर आणि सार्वजनिक खर्च म्हणजेच काय तर राजकीय धोरणाचे साधन आहेत. तर राजकोषीय धोरणाचे साधन कोणकोणते आहेत? तर कर आणि सार्वजनिक खर्च. त्यामुळे 40वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 2 ब आणि क. पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारत घ्या. या ठिकाणी आपल्याला 3 विधाने दिलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. तर अविधान आहेत ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागांमध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे. हे विधान बरोबर आहेत कारण ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश हा ग्रामीण भागांमध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे असा आहे. ब विधान आहेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ट शहरी भागांमध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार या दोन्हीमध्ये रोजगार संधी निर्माण करणे. हे विधानसुद्धा बरोबर आहेत. ऑगस्ट 2011 संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो. तर हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे 41वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब. पुढचा प्रश्न पाहूया. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार आपल्याला शोधायचं आहे. तर 4 विधानं पाहूया. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते. हे विधान बरोबर आहेत. दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते. हे विधानसुद्धा बरोबर आहेत. तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते. हे विधानसुद्धा बरोबर आहेत. 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला होता. हे विधानसुद्धा बरोबर आहे. त्यामुळे हा जो काही 42वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. खालील कोणते वाक्य योग्य आहेत? ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला बरोबर वाक्य शोधायचं आहेत आणि आपल्याला या ठिकाणी 3 वाक्य दिलेले आहेत. त्यापैकी योग्य वाक्य जे काही आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार हा तपासू शकत नाही. तर हे विधान बरोबर आहेत किंवा हे जे काही वाक्य आहेत ते योग्य आहेत. लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो. हे वाक्यसुद्धा योग्य आहेत. लेखापरीक्षक तत्वावर विश्वास ठेवून असतो. तर हे वाक्यसुद्धा बरोबर किंवा योग्य आहे. त्यामुळे हा जो काही 43वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4 अ ब आणि क. तर 44वा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी आपल्याला 3 विधाने दिलेले आहेत आणि आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे. ठीक आहे. तर असत्य विधान जे काही असेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर 44वा जो काही विधान आहेत ते सगळे विधाने आपण 3 विधाने पाहूया. तर असत्य म्हणजेच काय तर चुकीचं विधान शोधायचं आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली होती. हे विधान सत्य आहे कारण रिझर्व्ह किंवा जे काही RBI आहे तर RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935ला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1950मध्ये झाले. हे चुकीचं विधान आहे म्हणजेच हे असत्य विधान आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले आहेत असं तुमच्यासाठी प्रश्न आहेत आणि ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट विधान आहेत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात. तर हे विधानसुद्धा सत्य आहे. त्यामुळे जो काही 44वा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक म्हणजे जे काही विधान आहे ब असत्य आहे. त्यामुळे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4 फक्त ब कारण अ आणि क हे दोन्ही विधाने सत्य आहेत. 45वा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर विधान या ठिकाणी शोधायचं आहेत. तर पहिलं विधान पाहूया. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली होती. म्हणजे जे काही आपण सेज म्हणतो तर विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली होती. तर हे विधान बरोबर आहेत. पुढचं विधान पाहूया. वित्तमंत्री श्री नरसिंह राव यांनी 1991मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले होते. हे विधान चुकीचं आहेत. सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जारी केली होती. हे विधान बरोबर आहे. त्यामुळे 45व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक
3 अ आणि क. ठीक आहे, तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण 45 प्रश्न पाहिले आहेत. त्यासमोरील प्रश्नाची उत्तरे आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. थँक्स फॉर वॉचिंग.